रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा भाजपनं माढ्यामधून उमेदवारी दिल्यानंतर खरं तर मोहिते पाटील गट अस्वस्थ झाला होता। संपूर्ण माळशिरस तालुक्यातून खरं तर शिक्षुकाट निर्माण झाला होता। सोशल मीडियाला जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या कमेंट्स पडत होत्या। अनेक असे काही कार्यकर्ते मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक आता आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल, तुम्ही सगळे नाराज झाला होता काय? गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निंबाळकरांना निवडून दिलं होतं। भाजपने आता ह्यावेळेस भैयासाहेबांना न तिकीट देता खूप मोठी चूक केलेली आहे। याचा परिणाम 3 लोकसभा मतदारसंघात दिसणार आहे। बारामती, सोलापूर आणि माढा याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत। तुम्ही काय सांगताल, आज बैठक झाली मोहिते पाटील गटाची पण कुठलाही निर्णय अजून झालेला नाही, काय तुम्ही मोहिते पाटलांना काय सांगताल? मोहिते पाटलांनी असं काय केलं होतं म्हणून मोहिते पाटलांना त्यांनी तिकीट दिलं नाही, म्हणून आमच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। आम्ही ह्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। यांना येत्या निवडणुकीमध्ये ह्या सोलापूर जिल्ह्यातील 2 मतदारसंघ असतील, सांगली जिल्ह्यातला 1 मतदारसंघ असेल, पुणे जिल्ह्यातला 1 मतदारसंघ असेल, ह्याचा त्यांना मोठा परिणाम मोहिते पाटलामुळे भोगावा लागणार आहे। तुम्ही काय सांगताल, आज खरं तर मोहिते पाटलांवर बरेच वर्ष झाले तुम्ही काम करताय, काय सध्याची परिस्थिती? सध्याची परिस्थिती मला एक सांगायचं आहे, आज या भाजप सरकारमध्ये काम करत असताना मोहिते पाटील कुटुंबीय महाराष्ट्रातलं असं कुटुंब आहे ज्या पक्षामध्ये ते असतात त्या पक्षाचं इमानदारीनं काम अख्खं कुटुंब, अगदी महिला भगिनीसुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लोकांच्या सेवेसाठी हजर असतं। आणि मोहिते पाटील कुटुंब महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। अगदी मोठे दादा विजयदादापासून खासदार असू देत, महाराष्ट्राचे मंत्री राहिले, उपमुख्यमंत्री, त्यावेळेसपासून सर्वसामान्यांचा विकास शंकरराव मोहिते पाटलांनी जी शिकवण दिली की जी लोक आपल्या पाठीमागे असतील, जी लोक समाजसेवा, जी लोक आपल्या पाठीमागे राहते त्यांचं आहोरात्र काम केलं पाहिजे, गोरगरिबाचे प्रश्न सुटले पाहिजेत। 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी सहकर्मशी शंकरराव मोहिते पाटलांनी शिकवण दिली त्याच पटीत आदरणीय विजयदादांच्या पाठीमागे आणि त्याच्यानंतर रणजितदादा नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत आहोत। 2014मध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची एवढी लाट असताना सुद्धा, शेतकरी संघटनेचं प्राबल्य असताना सुद्धा इथं विजयसिंह मोहिते पाटलांचा, राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसचे 2 खासदार आले, त्यामध्ये विजयसिंह दादा निवडून आले। त्याच्यानंतर 2019मध्ये सुद्धा सगळ्या तालुक्यामध्ये पिछाडीवरती राहिले रणजितसिंह निंबाळकर यांना आदरणीय बाळदादांनी, विजयदादांचे छोटे बंधू यांनी शब्द दिला तर या शिवरत्न बांगल्यावरती की आम्ही कमीत कमी 1 लाखाचं लीड देऊ। आता भाजपने देखील शब्द दिला होता की यंदा उमेदवारी देतो म्हणून, भाजपनं तो पाळला नाही, भाजपनं तो शब्द पाळला नाही। ज्या रणजित निंबाळकरांना 1,19,000 मताचं लीड माळशिरस मतदारसंघाने दिलं आणि त्यामुळं त्यांचा विजय झाला। जर ते हे लीड जर बसलं नसतं तर त्यांचा पराभव झाला असता। आणि विशेषतः सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की मोहिते पाटलाला तिकीट मिळलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटलाला तिकीट मिळलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की धैर्यशील मोहिते पाटलांची काम करण्याची पद्धत जर आपण पुढची दिशा काय असणार, पुढची दिशा म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील साहेबाला आम्ही खासदार केल्याशिवाय राहणार नाही। मग त्यांनी तो निर्णय त्यांचा आहे, मोहिते पाटील कुटुंबाचा आहे, पण कार्यकर्त्या म्हणून त्यांनी शरद पवार साहेबांची तुतारी घ्यावावी आणि खासदारच व्हावं। का तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जर सर्वसामान्याचा प्रश्न सोडवणारा नेता असेल तर फक्त धैर्यशील मोहिते भाजपमध्ये काम करत असताना तुम्ही काय सांगताल? या ठिकाणी माळशिरस तालुक्यातून मागच्या खासदारकीला निंबाळकर साहेबांना 1 लाखाचं मताधिक्य या शिवरत्न बंगल्यावरून आदरणीय आमचे नेते रणजितदादांनी दिलं। तो व्यक्ती नातेपुते आमच्या तालुक्यात येऊन ह्याच तालुक्याचे उपकार फेडतोय की मी ह्या शिवरत्नाची पायरी चढणार नाही। तर ही वेळ आली माळशिरस तालुक्याला की ज्याची त्याची जागा दाखवायला। आणि या ठिकाणी मी एक सामान्य कार्यकर्ता भैयासाहेबांचा, मोहिते पाटील कुटुंबाचा, शिवरत्नाचा म्हणून भैयासाहेबांना आव्हान करतो की आता माघार घेऊन तुतारीची साथ धरून सर्वसामान्य जनतेचा खासदार व्हावा ही नम्र विनंती। तुमचं काय म्हणणं आहे? तुतारी योग्य ठरेल, निर्णय योग्य ठरेल। काय भैयासाहेबांचं काय म्हणाल, तुम्ही बोलणं झालंय का? आता बोलवलंय त्यांनी, आता कार्यकर्त्यांना बोलवलंय, आता ते निर्णय घेतील त्यांच्या आदेशाची वाट बघतोय। आता आपण बघितलं असेल की संपूर्ण मतदारसंघामध्ये खरं तर नाराजी सूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी खरं तर शरद पवार गटाच्या जे राष्ट्रवादी त्याचे तुतारी चिन्ह घेऊन पुन्हा एकदा त्यांनी खासदार व्हावा अशी सर्व कार्यकर्त्यांची खरं तर इच्छा व्यक्त केलेली आहे। माळशिरसहून कॅमेरामॅन विनोदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.